छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांतर्गत कमीत कमी कागदपत्रात व कमीत कमी वेळेत नागरिकांना मिळणार दाखले. महसूल विभागाकडून मिळणारे वेगवेगळे दाखले व वेगवेगळ्या योजना आता छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानांतर्गत कमीत कमी कागदपत्रात व कमीत कमी वेळेत नागरिकांना उपलब्ध होणार आहेत. हे अभियान दिनांक 7 मार्चपासून सुरू होणार असून दिनांक 16 मेपर्यंत सुरू असणार आहे. त्यासाठी प्रत्येक गावाला एक वेगळी तारीख देण्यात आलेली आहे. जनतेच्या तक्रारी निकाली काढणे, त्याचप्रमाणे लोकाभिमुख व महसूल विभागाची कामे अधिक गतिमान करण्यासाठी या शिबिराचा नक्कीच उपयोग होणार आहे. तालुक्यामध्ये मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान आयोजित करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती दापोलीचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर विजयकुमार सूर्यवंशी व दापोलीच्या तहसीलदार अर्चना बोंबे यांनी पत्रकार परिषदेत दिली. माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व माननीय महसूल मंत्री यांच्या निर्देशानुसार व माननीय जिल्हाधिकारी महोदय रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली दापोली उपविभागामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत समाधान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. ही समाधान शिबिरे दोन्ही तालुक्यामध्ये मंडळ स्तरावर आयोजित करण्यात येणार आहेत. येत्या 3 महिन्यामध्ये यांच्या ज्या तारखा आहेत आम्ही लोकांना प्रचार प्रसिद्धीद्वारे सांगत आहोत आणि या शिबिराच्या ठिकाणी महसूल विभागासोबतच इतरही विभागाच्या सेवा आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांना वेगवेगळे दाखले आम्ही निर्गमित करणार आहोत आणि त्यासोबतच ज्या महाराष्ट्र शासनाने विविध कायद्याअंतर्गत तुकडेबंदी कायद्याअंतर्गत ज्या सुधारणा केलेल्या आहेत तसेच कृषक च्या संदर्भाने ज्या काही सुधारणा केलेल्या आहेत त्याचीसुद्धा माहिती आणि प्रचार प्रसिद्धी आम्ही करणार आहोत. तरी या उपविभागामधील दोन्ही तालुक्यातील ग्रामस्थांना आणि नागरिकांना माझं आव्हान आहे की त्यांनी या शिबिरा ठिकाणी हजर राहून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आमच्या महसुली सेवा आणि इतर विभागाच्या सेवेचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो, आवाहन करतो. धन्यवाद. आम्ही आमचं ऑफिस सोडून संपूर्ण ऑफिस तिकडे नेण्याचा प्रयत्न करणार. थोडंसं आपल्याला हे नेटवर्क हे काही गोष्टी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये थोडंसं होऊ शकतं, पण आम्ही प्रयत्न तर नक्की करतोय. आता काल पण सरांनी जाऊन व्हिजिट करून आले होते, अशा आमच्या भेटी चालूच राहते. आपल्याकडून एक आहे की आपण कृपया जास्तीत जास्त लोकांपर्यंत या शिबिराचे तारखा पोहोचवाव्या. एखादी व्यक्ती स्वतः येऊ शकली नाही तर ती निदान तिचा अर्ज सही केलेला PDF पाठवली कोणाच्या मार्फत आणि तरी आपण त्याच्यावर कोणी घेऊन आलं दुसरीकडे तरी आपण त्याच्यावर कारवाई करू. फक्त त्याच्यामध्ये योग्य प्रकारे आलेली पाहिजे. म्हणजे आपण लोकांना मदत द्यायला तर फायदा घेतला जातो असं होऊ नये, एवढंच आहे विषय. दाखल्याच्या बाबतीत आपण म्हणाल दाखले आपण तिथे किती देऊ तर मार्चमध्ये जाते उत्पन्नाचे दाखले देण्यापेक्षा एप्रिलमध्ये देऊ, जेणेकरून पूर्ण वर्षासाठी तुम्हाला ते उपयोगी पडेल. बाकी जातीचे दाखले डोमिसाईल ज्येष्ठ नागरिकांचे दाखले याच्यावर आपण भर देऊ की त्यांना ते ST मध्ये पण उपयोगी पडतात. विविध योजनांसाठी 65 वय आवश्यक आहे. आम्ही तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे. त्याच्यामध्ये आवश्यक कागदपत्रे हे पण नमूद केलेली आहेत. PDFच्या स्वरूपात पण मी तुम्हाला पाठवलेलं आहे. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या मार्फत माहिती पोहोचावी हे मी आमच्या महसूल परिवारातर्फे तुम्हाला आवाहन करते. आपण सातबारच्या इथे काही गोष्टी आहेत ना त्याचा आम्ही अशा बनवतोय अर्ज की त्याला खाली टाकून द्यायचं टिक 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 त्यानंतर नाव टाकलं वगैरे तिथल्या तिथे तलाठी असेल तो त्याचे फेरफार चेक करेल, सातबारा चेक करेल, रिप्लाय दिले की टिप्पणी टाकेल. किमान त्या दिवशी त्याची टिप्पणी जरी मंजूर झाली हो बाबा हे योग्य आहे हे करायला पाहिजे दुरुस्ती किंवा या गोष्टी तर आमची टिप्पणी जरी मंजूर झाली तर आधी वाटल्यास करून पुढच्या 7 दिवसात 8 दिवसात आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू. पण जेवढ्या फास्ट काही गोष्टी होतील तेवढा आमचा प्रयत्न असेल. आणि ॲफिडेव्हिट करण्यासाठी पण आमची यंत्रणा तिथे असणार आहे. फक्त सगळ्या लोकांनी त्याचा लाभ घ्यावा ही विनंती. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानात विविध दाखले तसंच विविध योजनांचा समावेश असणार आहे. यामध्ये संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी योजना तसंच राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, नवीन शिधापत्रिका काढणे, डिजिटल शिधापत्रिका काढणे, शिधापत्रिकेमधील नाव दाखल करण्यासाठी, शिधापत्रिकेमधील नाव कमी करण्यासाठी, आधार कार्ड केंद्र, निवडणूक शाखा, नॉन क्रिमिलेअर दाखला, डिजिटल 712-8 उतारा देणे, 712मधील चुकांसंदर्भात अर्ज स्वीकारणे, कालबाह्य नोंदी कमी करणे, अपाक्षरे कमी करणे, एकूप नोंद कमी करणे, मयत खातेदारांच्या वारसांची नोंद करणे, लक्ष्मीमुक्ती योजनेअंतर्गत अर्ज स्वीकारणे, भूधारणा पद्धती वर्ग 2 ची वर्ग 1 करणे असे कामकाज या शिबिराअंतर्गत करण्यात येणार आहे.
ज्योती बिवलकर, दापोली वार्ता.